वसई वालों को वसई में निपट डालेंगे। काय गाजर मुली आहे का? सगळ्या वसईकरांचा अपमान आहे। वसई वालों को निपट डालेंगे, बाप का राज है। अरे है औकात तो इज्जत से लड़ो। जैसे जैसे प्रचार आगे बढ़ रहा है वैसे वैसे हर राजनीतिक दल डेवलपमेंट के बदले व्यक्तिगत छीटाकशी पर उतर आए हैं। कल जिस प्रकार महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने शीटी के बारे में, हितेंद्र ठाकुर के बारे में और वसई की जनता के बारे में छीटाकशी की है, उसका बेधड़क जवाब देते हुए हितेंद्र ठाकुर ने आज प्रेस कॉन्फ्रेंस ली है। उन्होंने स्पष्ट किया कि वसई की जनता गाजर मूली है क्या जो आप काट कर रख देंगे। इस प्रेस कॉन्फ्रेंस में हितेंद्र ठाकुर ने बेधड़क होकर कई आरोप भी लगाए उनके ऊपर और उन्होंने कहा कि हम बता देंगे कि शिट्टी की गूंज दिल्ली तक कैसे पहुंचती है। ब्यूरो न्यूज, दिलीप कावरिया, वसई विरार समाचार। मोठ्या प्रमाणामध्ये झालेली होती आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत। आपण काय सांगता? आरोप प्रत्यारोप चांगला आहे। माननीय उपमुख्यमंत्री बोलले, बेडूक बैल नाही होत, माझं शरीर तर बेडकासारखं दिसत नाही। स्वतःबद्दल इतकं वाईट बोलणं बरं नाही। स्वतःबद्दल बोलले आणि काय ती शियाल खालपैन के चेर नाही होता, आणि इकडे चेरच आहेत। आणि तिसरं, वसई वालों को वसई में निपट डालेंगे। काय गाजर मुली आहे का? सगळ्या वसईकरांचा अपमान आहे। वसई वालों को निपट डालेंगे, बाप का राज है। अरे है औकात तो इज्जत से लड़ो। आज कदाचित तुम्ही काही पत्रकार गेले असतील। आज जी प्रचार यंत्रणा चालू करण्यासाठी काही ठेकेदारांच्या सुद्धा मीटिंग मंत्र्यांनी मीटिंग घेतल्या। तुम्ही मंत्र्यांनी नाही, पालकमंत्र्यांनी फन हॉटेल तुम्ही CCTV चेक करा। गेल्या 15 दिवसाचं कोण आलं कोण गेलं, कदाचित CCTV गायब असेल। मला काल एका अधिकाऱ्याचा फोन आलेला का आम्हाला 20 करोड जमा करायला सांगितलं। 20 करोड कॉन्ट्रॅक्टरकडून पाहिजे। आज कॉन्ट्रॅक्टरना सांगितलं पालघरवाल्यांनी कामं विसरून जायचं। पालघर जिल्ह्यात 20 करोड कॉन्ट्रॅक्टरला जायला पाण्याचा जलजीवन मिशन असेल, रस्ते असेल, म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती कॉन्ट्रॅक्टरनी 20 करोड जायची कामं करा, नका करू शिकतील। अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही 20 करोड जमा करा। वसई विरार महानगरपालिकेमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना फनमध्ये नाही दुसऱ्या ठिकाणी बोलवलेलं, त्यांच्याकडून 20 कोटी मागितलं। जरा विचारा, 20 कोणती कामं होणार आहेत? वसई विरार, पालघर, डहाणू, जव्हार, मोखाडा आणि गोष्टी करतात निपटा डालेंगे। अरे निपटा डालेंगे क्या? अगोदर तुमचे आवरा पालकमंत्री, कोणाचं भलं करण्याकरता करतायत पैशाने। एवढे पैशाचं करणार काय? हिंमत असेल ना एक माणुसकीत लढा। चालीत चिटिंग करतात। माझी तर माहिती ही पण आहे का ज्यांनी शिटी मागितलेली निशाणी कलेक्टर महोदयांनी ते रिजेक्ट केल्यावर, म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरलेला रिजेक्ट केल्यावर का रिजेक्ट केला असा पालकमंत्र्यांचा कलेक्टरला फोन होता। म्हणजे तुम्ही परत चिटिंगवरच उतरलात ना। तुम्हाला मी निपटवून टाकतो पालघर जिल्ह्यात, आता बघूच। कुठेतरी हे दबावाचं राजकारण चालू आहे। अरे दबावाचंच आहे। अरे अशा सेविका जव्हार का विक्रमगड कुठेतरी तिला सगळ्या सेविकांना बोलायला लावलं, बागेत चिन्ह लावलं कमळ, तिच्या सस्पेन्शनची ऑर्डर निघत होती। काय त्या गट प्रमुखाचा दोष? म्हणजे तुम्ही अशा सेविका कामाला लावले, तुम्ही ग्रामसेवक, तुम्ही तलाठी, तुमचा तहसीलदार, तुमचा कलेक्टर, तुमचा CO, तुमचे PWD आणि
जिल्हा परिषदचे कॉन्ट्रॅक्ट अधिकारी एक्झिक्युटिव्ह, हे तुम्ही 3 याचं बोलला. वसई विरार महानगरपालिका, पालघर जिल्ह्याचे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी. मग आणखीन दुसऱ्या अधिकाऱ्यांकडून काय मागितलं? मग 100 कोटी जमा करणार आहेत बहुतेक. वसई जिल्ह्यातून 100 कोटी वेगळं MSCB असेल. मग तुम्ही काम करा, नका करू. लाईट राहो न राहो, रस्ते हो, खड्डे पडो, पाणी जल जीवन मिशन, शर्मेची बाप, जा फिरा अख्ख्या पालघर जिल्ह्यामध्ये. हिंमत असेल ना तर पालकमंत्र्यांनी यावं माझ्याबरोबर. दाखवतो विहिरीची खोली. तुम्ही खाली बघितली असेल, मी विहिरीची खोली वरती बघितलाय. म्हणजे 2-3 फुटाचा कठडा बांधायचा, याने 15 फूट कठडा. पाण्याची टाकी बांधलाय का विहीर बनवलाय? जल जीवन मिशन 5 किलोमीटर वरती पाणी बाप जन्मात जाणार नाही. बाप जन्मात पाणी जाणार नाही. गेला तर राजकारण थोडी. आपण एकीकडे हुकुमशाहीचा आरोप आपल्यावरती होत असताना दुसरीकडे अरे मी मर्द आहे, हुकुमशाही नाही. मर्द आहे, मर्दासारखा लढतो. हुकुमशाही कसली? कुणावर हुकुमशाही केलाय? काल उद्धव ठाकरे सुद्धा हेच बोलले की हुकुमशाहीला इथंच हुकुम गाडा आणि त्यांच्याबद्दल बोलायचंच नाही. इकडे येतात, वाढवणबद्दल बोलतात. बाप मुख्यमंत्री, बेटा एन्व्हायरमेंट मिनिस्टर, पर्यावरण. सुभाष देसाई उद्योग मंत्री. 16,000 कोटी रुपये येणार कुठे? वाढवण बंदरात. अरे तुम्हाला बंदराला विरोध करायचा आहे तर आमच्यासारखा करा. काय तर आम्ही बंदर होऊन देणार नाही. तुमचे उद्योगमंत्री 16,000 कोटी बोलतात येणार इन्व्हेस्टमेंट. तुमचे सुपुत्र पर्यावरण मंत्री का कॅन्सल केलं? तुम्ही मुख्यमंत्री का कॅन्सल केलं नाही? मूर्ख बनवतात 97 पासून लोकांना. त्यावेळी तेव्हाचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब आलेले. हे सगळं लोकांना धूळ फेक. 14 मध्ये वेगवेगळे लढले शिवसेना बीजेपी. फक्त माझ्या विरोधात विवेक पंडितला साथ दिली. शिवसेना बीजेपी एकत्र. आणि परत शब्द वाईट येतील. हनीमूनला विरोधात लढले आणि एकत्र आले. उद्या तुम्ही एकत्र येणार नाही याची काय गॅरंटी? आपण जेव्हा वाढवण बंदराबद्दल विचारण्यात आलं पालकमंत्र्यांना, त्यांचं असं म्हणणं होतं की हे बंदर नाश करणार नाहीये, तर हे बेटरमेंट. पालकमंत्र्यांनी मिटिंग घेतलेली JNPTचे MD सेठी. त्यावेळी आम्ही 3 आमदार, मी, क्षितिज ठाकूर, राजेश पाटील, श्रीनिवास वनगा, आपलं निकोले, विनोद निकोले, सुनील भुसारा, निरंजन डावकरे, ज्ञानेश्वर बात्रे, खासदार सगळे होते. 4 महिने डिसेंबरमध्ये कधीतरी घेतलेली, नोव्हेंबर-डिसेंबर. त्यावेळी बंदराला ठामपणे विरोध करणारे फक्त आम्ही होतो. आपला पक्ष होता. त्यावेळी खासदार बुक देऊन होते आणि हे सगळे आमदार. मी बोला तुम्हाला निवडून यायचं आहे की नाही? मच्छीमारांच्या बाजूनी राहा. आणि पालघर आणूचा नाही, हा थेट थाईपासून ते उत्तनपर्यंतच्या सगळ्या मच्छीमारांचा प्रश्न आहे. त्यात उत्तन आलं, वसई आलं, अर्नाळा आलं, पालघरचे सगळे सातपाटी, आणखी मुरबा वगैरे ते आलं, थाईपर्यंत सगळ्या मच्छीमारांचा प्रश्न आहे. आणि हेच पालकमंत्री भलावण करण्याकरता तिकडे. आणि यांचा एक दीडशाणा आम्हाला दलाल बोलून फार आम्ही विरोध करतोय. दलाले पैसे गोळा करणारे म्हणजे दलाल हे आहेत. मी आज आरोप करतोय दलाल कामं करू नका, पैसे द्या. अर्थ सत्तेची आड कुठेतरी हे दबावांतर ही यंत्रणा 100% सगळी. अरे मी हे अंगणवाडी सेविकांचं बोललो हो. अंगणवाडी सेविकांचं बोललो. अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी, अधिकारी. आजची मिटिंग अधिकाऱ्यांनीच बोलवलेली आणि पालकमंत्री त्यांच्याबरोबर बेशरमीची हत्या झाला. कारण निवडणुकीच्या आता 4 दिवस बाकी आहेत आणि अशा पद्धतीने जर मिटिंग बोलवणार असेल तर आपण काही याबाबत तक्रार करणार आहे? लोक समजदार आहेत.
आणि ही काही माझी तक्रार न तुम्ही उभे आहेत ते घ्यावा इलेक्शन कमिशनरने. इलेक्शन कमिशनर काय करणार आहे का? केकलून बोंबलून संपले. नालासोपाऱ्यामध्ये मागील 3 दिवसापासून पाणी नाही, लोकांना छळलं जातं पाण्यात. बरोबर आहे. आम्हाला बदनाम करण्याकरता त्यांना चलतात, लोकांना चलतात. नालासोपारामध्ये पाणी नाही ना, ते मुद्दामून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून या लोकांनी पाणी बंद केलंय. हेच राहिलं महानगरपालिकेमध्ये कोण मिळत नाही ना यांच्या डोक्यावर बसायला. गेली 4 वर्ष वसई विरार महापालिकेची इलेक्शन नाही झाली, झाले कमिशन खात बसलं. पण नितेश राणे लाईट विरार इथला गेल्या 15-20 विरार इथला लाईट संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आहे. मग लाईट बंद, पाणी बंद. बहुजन विकास आघाडीला बदनाम करा, हा यांचा अजेंडा आहे. अरे आम्हाला त्रास देण्याकरता, आम्हाला हरवण्याकरता लोकांना त्रास का देतात तुम्ही? मला कळत नाही. पाणीचं सफिशियंट झालंय. परवा माननीय अमित शहा आणि आपले मुख्यमंत्री बोलले 400 बिल्डिंग उडाल दिलं. 400 बिल्डिंग पाणी आणि खोटं बोलण्याची हद्द कोणी दिलं? 400 बिल्डिंग 7 फुटाने परवा बोलून गेले इकडे. मला कळत नाही. देशाचे गृहमंत्री आदरणीय, देशाचे म्हणजे युपीचे मुख्यमंत्री, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, महासचिव देशाचे आज विनोद तावडे फिरतायत. महोदय मित्र आहेत माझे सगळे म्हणजे वरचे नाही, आज महाराष्ट्रात. अरे पण काय बेशरमीची अर्थ. वसईवाल्यांना निपटवून टाकू वसई. सगळे लाचारासारखे तुम्ही राज्यसभेच्या इलेक्शनला आणि विधान परिषदेच्या इलेक्शनला बसलेले सगळे लाचारासारखे याच ऑफिसमध्ये बसलेले. आणखीन यांच्याबद्दल काय बोलायचं? आम्हाला निपटायला निघालं. आपण नितेश राणे बोलतायत की सामदाम दंडभेद या इलेक्शनला आम्ही वापरू. बाप्पा त्यांच्याबद्दल चर्चाच नको. वडिलांचा सत्यानाश केलाय, आता मला इकडे नको. आणखी चर्चा नको काही गोष्टींच्या. नारायण राणे साहेब माझे चांगले मित्र आहेत, मोठ्या भावासारखे आहेत, त्याच्यावर चर्चा नको. रवि चौहान बोलते हैं कि सिटी केवल गली के लिए है, दिल्ली के लिए नहीं है. रवि चौहान कल बोलते हैं सिटी गली के लिए है, दिल्ली के सिटी गली के लिए दिल्ली में बचेगी. गली की सिटी दिल्ली में बचेगी. बाकी इनके बारे में बोलने का नहीं. मैंने आज तक एक रखा है, एक मी पक्ष पाळलाय. त्या चांगल्या भाषेत आपण आपला प्रचार करायचा. कोणत्या लेवलला हे प्रचार करतात? इतर सुवर, सियाल, मेंढक, तुमचे सगळे लाचार माझ्या दरवाजात होते इलेक्शनला, विधान परिषद आणि राज्यसभेच्या. धन्यवाद.